आणि आनंदाने वारी करतात. हे साधी वारी नाही, आनंदाची वारी. सगळ्या दुःखाचा नाश आणि सुखाचा अनुभव म्हणजेच वारी. म्हणून पाऊले चालत पंढरीची वारी. आपण एसीच्या रूम मध्ये बसून हवा घेतो. हे माऊली 20 वर्ष झाले वारी करतात. 20 वर्ष इतकं ऊन पाऊस असतंय, तुम्हाला इतकी ताकद कुठून येते? ही माऊली ताकद. हा. तर नमस्कार मंडळ, रामकृष्ण हरी. आपल्या नवीन ब्लॉग मध्ये परत एकदा तुमचं स्वागत आहे. 6 वाजल्या सकाळी हे सगळं सामान घेऊन जाते समोरच्या ठिकाणी. सगळे माणसं निघालेत, ते बघू शकता. तर आता 6 वाजल्या सकाळी आता हे सगळं सामान घेऊन जाते समोरच्या ठिकाणी. सगळे माणसं निघालेत, ते बघू शकता. आपली पायदिंडी निघालेली बघू शकता तुम्ही समोर बघा. आता आम्ही आलतो, काय पाठीमागं काय राहिले का नाही हे बघण्यासाठी थांबलो होतो. तर चला आता, मस्त वाटतंय सकाळी 5 वाजता आंघोळ करणे. पण आम्ही बरंच लांब आलो, रस्त्याने पायदिंड्या निघाल्यात. 40 लाख रुपये लागत आहेत. 45 लाख 20 लाख बाबा आपण मंत्रालयामध्ये करू नाही एखादी. आपल्याला काय कमी मंत्रालय एक आहे की, आणि आमचं स्वतंत्र मंत्रालय आहे का नाही. चालतो. आमची दिंडी समोर गेली. महाराज 40 लाख रुपये लागत आहेत. 45 लाख 20 लाख बाबा आपण मंत्रालयामध्ये करू नाही एखादी. आपल्याला काय कमी मंत्रालय एक आहे की, आणि आमचं स्वतंत्र मंत्रालय आहे का नाही. चालतो. आमची दिंडी समोर गेली. महाराज रामेश्वर महाराज महाजन 16 वर्षापासून घरादाराचा त्याग करून अगदी निस्वार्थीपणाने पंढरीश पांडुरंग परमात्म्याचं दर्शन घेण्यासाठी कनिष्ठ निश्चिम भावनेने 12 वर्षांची कदर न करता आई नसताना सुद्धा ज्यांना चांगले पाय ते घरी टीव्ही पाहत बसले, परंतु आई नसताना सुद्धा अंघोळा पाय देतो ना ते पंढरपुरी अशा बाकीचा राजमार्ग आहे. त्या मार्गावर गेल्या 14 वर्षांपासून हा मार्ग आमच्यासोबत अगदी प्रेमाने, उत्साहाने आणि आनंदाने वारी करतात. हे साधी वारी नाही, आनंदाची वारी. सगळ्या दुःखाचा नाश आणि सुखाचा अनुभव म्हणजेच वारी. म्हणून पाऊले चालत पंढरीची वारी. वारकरी सहभागी झाले, बरोबर ते वाशिमची वारकरी, सातारा, नाशिक, पुणे आणि नगर आणि बीड अशा सगळ्या वारकऱ्याला मी खूप धन्यवाद मानतो की सगळ्या संसारापासून अलिप्त होऊन कृष्ण परमात्म्याच्या दर्शनाची आस मनामध्ये घेऊन या रस्त्याने पंढरपूरच्या पायवाटावर चालतात. त्याबद्दल त्यांना खूप खूप शुभेच्छा. रामकृष्ण हरी. मित्रांना बघू शकता, मित्रांना इथे सगळे नाश्त्याला बसले. आता नाश्ता चालू आहे. बाबा नाश्ता. मित्रांनो पहिल्यांदा एवढा भगवा बघितलाय मी. काय नुसते सगळं बघा तिकडे भगवा भगवा बघू शकता.
नवयुगाचा भक्त नामा उभा कीर्तनी. तर मित्रांनो आम्ही आता तब्बल हवेलात, आम्हाला माहित नाही दुपारची. बघू शकता सगळे मंडळी चालते आणि ते आपले कार्यकर्ते बाय. सकाळी 7 वाजल्यापासून चालतात म्हणल्यावर सकाळी 7 वाजता पाया बिया गळून आले येत नाही तो आनंद येत. आनंदाने चालायचं. आनंदाने चालायचं. आता 2-4 किलोमीटर जायचं अजून. हा तिथे गेल्यावर काय आता तिथे गेल्यावर काय ना डेव्हलप करायचे, भजन करायचं. हा सकाळी उठायचं, डबल चालायचं. डबल चालायचं. धन्यवाद. तर मित्रांनो आपल्यापाशी एक बाबा, त्यांचं वय 70 आहे, तरी पण ते इतक्या गर्दीत आमच्या सोबत चालते. त्यांचं काय असं 70 वय आहे. हो, तुम्ही आमच्या सोबत चालू शकता म्हणजे काय असं आनंद सगळा. हा का? हा का? माऊलीची कृपा म्हणायचं. चला चला, असेच तुम्ही आम्हाला आशीर्वाद द्या. आम्ही लहान लेकरं. पण तुम्ही जिकडे बघता तिकडे सगळं भगवत भगवत सगळं. तर मित्रांनो पाय भरून येतात चालून चालून, पण विठ्ठलाच्या नावाने पाय रामकृष्ण हरी माऊली. रामकृष्ण हरी. किती वर्ष झाली तुम्हाला इथं आलेले? 20 वर्ष झाले. 20 वर्ष. सोपी गोष्ट नाही. तर बघू शकता आपण एसीच्या रूम मध्ये बसून हवा घेतो. हे माऊली 20 वर्ष झाले वारी करतात. 20 वर्ष. इतकं ऊन पाऊस असतोय, तुम्हाला इतकी ताकद कुठून येते? ही माऊली ताकद. तर मित्रांनो माऊलीने कमवलेलं सोनं म्हणतात तर सोनं. जिथवर बघा तिथं पांढरं भगवत दिसते. काय माऊलीने कमवलेलं सोनं. मस्त मस्त. मित्रांनो बघू शकता त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद. गावाला एकच, बाकीच्या लोकांना गावाला 500 एवढी एक दिवस मायला. लागलाय
मोफत चहा म्हणतो चहा पिऊ घे या नाही चहा घ्या हा? संपला चहा घ्या करू नका द्यावर चहा द्यावर द्या माऊली. तर मित्रांनो लय थकलं होतं तर आम्हाला चहा भेटला मस्त भारी चहा बी लय प्युअर आहे दुधाचा. बघू शकता पब्लिक किती चहा पिण्यासाठी. मित्रांनो आम्ही जेजुरी मध्ये पोहोचलो बघू शकतो रावट्यात आमच्या. तर मित्रांनो आजचा ब्लॉग आपला इथंच संपला. जय हिंद जय महाराष्ट्र रामकृष्ण. व्हिडिओ आवडला असता लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा.